इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही, कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली, ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ते ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ती इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामशाला 2-4 जण दारू पिली आणि 8-8:30 त्यांचं असं ठरलं, आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली हो, मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझ्या घरी बोकडा आहे भाऊ, पण माझी बायको नंगाटे म्हणला, ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण, आपल्याला काय. कामातुरा बहिणालाच हे गेले. 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं बिजवलं, खालं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी. 5 वाजता ते निघालं घरी. घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्याने पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं, पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता, त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकडाचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन गेलो कुठं? याला जपा. बसलेल्या पैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, शुगरवाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला आट्या काढायला कळत नाही का. त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आणि मग झडप कधी बंद झाली, शुगरवाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे. लाजायचं नाही, 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय केलं नाही, पण शुगरवाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हा, कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय? बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घेता का? घेतली बा. याला जपा, याला जपा. हे कधी तृप्त होत नाही, शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी? शिळी एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची. 2000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2000 रुपये दे, शिळी फुगून आणतो. त्यानं टुकरीभर बाजरी चालली शिळीला, शिळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2000 दे. तो म्हणला टेस्ट घेऊ दे शिळीची. त्यानं घास पाहिला, शिळी धावली. तो म्हणला बाजरी गेली.
पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2000 आणि माझे 2000, 4000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी घासात सोडली, फुल टाईट झाली शिळी, आणि तो म्हणला 4000 आण, तो मला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शिळी धावली, तो म्हणला घासाही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला, आणि शिळी झाड खायला लागली का तिचं कान आणायचं, नुसते कान पण आणायचं शिळीचं, मागून तर असाच करायचा. शिळी खायचीच बंद झाली, खपाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6000 आण, तो म्हणला टेस्ट घेऊ दे, हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शिळीने, त्याने शिळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही ती, फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शिळी पडूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना, व्यसनापासून हाया, माया तोडा, आणि माया तोडली का मुलगा झाला, आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का वैराग्य आलंच. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आणि वैराग्याला अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे, विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. आणि ज्ञान आलं का भक्ती आली. माळ घालणं भक्ती नाही, 1.5 तास देव चोळणं भक्ती नाही. असे काही डोके वापरीत नका जाऊ. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी माळकरी आहे पोपटो आणि बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, तर काय सांगते. तुम्ही असं काही डोकं लावू नका का माळकरी तो काशीला गेलता. नाही 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 नाही, माळ घालणं भक्ती नाहीये, कीर्तन करणं भक्ती नाहीये. देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. याच्यावर प्रेम कमी करा. आणि भक्तीचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन आणि आत्मनिवेदन. आणि शेवटे भागे शांतीनाथ बाबा. इथं आलो आपण आता. ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहा किती लांबून आलो आपण. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि शांती. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणता? जो कमी बोलतो. माणसं म्हणतो तू शांत आहे. सगळ्यात धोका मोठा. जी माणसं जास्त बोलतात ना, ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकीतो. 90% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. माणूस मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं बापट पेंट आहे. दारू कोणी पिल, त्याला काय ट्रेनिंग आहे का? दारू पिठाने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याच पायजम्यात आपण ओले करावे, याला दारुडे असे म्हणतात. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रात्रभर प्रॅक्टिस करतो का? डोळे सज्जन आहेत, ती नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा, खटकाय. दोन दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा, भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणी राह. एक
भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचार लय झाले आता, नेहमी खरे बोलावे, लिहाणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेऊन घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा, म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो माझी मम्मी बाहेर जायला पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी नाही, 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षांना ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्याला नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा राहायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणते, डबल बॅटरी सिंगल पॉवर. आता ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय टीचर म्हणले, पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? ही आहे का नाही वेळ? खोट आहे का खरं? एवढं बोला. खरं. 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहितीये? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 येडे निघतील. तुम्ही कव्हाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही येत, मनोरुग्ण आहेत. का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डन मध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसेल राहत्या. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे. नाही नाही नाही, एकटेच बोलायचं. चालता चालता कुत्र्याला लाथ हाणायची. ही कोणती आहेत? मनोरुग्ण आहेत. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लावतात ते. काही माणसं मोबाईल मुळे मनोरुग्ण होणार आहे. आता पहा तुम्ही, काही माणसं बसली ना, 1 नाही 2 नाही, सारखी ती बोटं चालीत बसायची आणि वाचायचं काय, शिळी गाभण आहे, मोक नाही. लग्वीला आलं तर चैन सुद्धा खोलली नाही त्यानं, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत बोलायच्या पद्धतीत इतके भिंडो काढल्या. बोलायच्या पद्धतीत इतके भिंडो काढल्यात. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. काय माणसं, मग भाऊंच्या अमृत महोत्सवाला पहिला म्हणता, सरळ बसायला आणायला पोरं पटकन जोरात बोला. पप्पाचं मम्मीचं भांडण झालं. स्पीड मध्ये कोण बोलती? लहान आले पोरं सगळे जोरात बोला. मम्मी करेक्ट. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेक्ट.
आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? बोला जोरात. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला घाबरत नाही. जोरात बोलायचं. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात? मम्मीला. करेक्ट. तुम्ही करा नवरात्र, तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या. दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी. आला लगेच कपून टाकेल. यांना शिकवा. 3 वर्ष पोरं घरी होते. कोणत्या बाईनं पसायदान शिकवलं तिला? बोटवर कर बर, मी सत्कार करतो तुझा. शिकवलं मुलाला पसायदान? नाही, काहीच वाटत नाही का? काही वाटत नाही किंवा आपण पिढी संपवली याचं काही वाटत नाही. टीव्ही पाहायचे, टीव्हीच्या कोणती जाहिरात खरी आहे टीव्हीची? आज अख्खी जनता टीव्ही पाहते. कीर्तनकार एखादा बोलला ते क्लिपावाले बातम्यावाले पार त्याच्या तासून ठोकून इकडं तिकडं करतात. चित्रपटात नटी दारू पिते, कोणी बातमी टाकली? डान्स करते, कोण बोललं? चित्रपटामध्ये बलात्कार दाखवला जातो, कोण बोललं? चित्रपटामध्ये मारामारी, बाईकडेला हाणते, कोण बोललं? बोलतं कोणी? कोणती जाहिरात खरी आहे? खऱ्याला जग नाही. आज पिढी संपली नाही. आणि आमच्यासारखं असं बोललं का लगेच नालायकाने क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोका आमच्या. आणि समाजाचं वाटोळं झालंय. त्याचं काय? आज आपल्याला समाज महत्वाचा आहे. तुम्हाला प्रसिद्धी, तुम्हाला TRP लागतो. काय पोरांनी सरळ पटकन पोरांनो, काय तुम्ही यांना पसायदान शिकवलं का? कोणती जाहिरात? आता तुम्ही टीव्ही पाहता. फेअर अँड लवलीनं जर माणसं गोरे होत असते तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? साधी गोष्ट आहे. अरे मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. केवढं येडेपण आहे. पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती. बाई डान्सच कर. एक जाहिरात इतकी बिंडो के पोरांनो, लहान आले पोरं वळखा कशीचे. हे इकडं एक पोरगी खालून चालते रस्त्यानं आणि एक पोरग वरून छत्री धरून चालतं. करेक्ट. कॅडबरी. आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या, केवढा येडेपणा आहे. थम्सअप प्यायल्यावर जर माणसं उड्या हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का आला असत्या. एक बाटली हाणली का सोलापूर. काय चाललंय? आणि समाजाला अजून जाग येण्या काळाची. आता लोकांनी लग्नपत्रिका, आता हे कार्यक्रमांचे जे बोर्ड लावले जातात रस्त्याला, कीर्तनांचे याचे त्याचे, आता उद्या ह्या अमृत महोत्सव कमिटीनं ते बोर्ड काढून टाकले पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर बोर्ड काढले पाहिजे. ही ते कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काय मत आहे तुमचं? त्याला जर उद्या धक्का लागला तर गावातली शांतता बिघडून मतभेद होतात. मग कुठेतरी बोर्डाला गाडी बिडीचा धक्का लागला का विटंबना, लगेच मारामाऱ्या, पेटवा टापऱ्या, डाबे चालून भाजी बंद. हे असं नाही. बोर्ड काढले पाहिजे आणि सिस्टमॅटिक लावले पाहिजे बोर्ड. आता एक नवीन नालायक पद्धत आणली आपल्याकडं. लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते लग्नाची बोर्ड लावतात. लावा तुम्ही, तुमच्या पैशाला उत आलाय, तुम्ही एकट्यानंच पराक्रम केलाय. बाकीच्या लोकांना पोर नाही, सगळं गाव वांज सुटे, तुला एकट्यालाच बरा पोर आहे. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसं पाहतीला असे लावा. काय मत आहे तुमचं? अक्षरशः विटंबना आहे. एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा. हे आता पहा, व्यवस्थित फोटो आहे. मध्ये पांढरंगाचा लावा, व्यवस्थित लावा. बावळटपणा तो नवरदेव उभा, पागल नवरदेव तो. मग ती नवरी झक मारायची, तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. काही काही पोरींचे तर फोटो इतके बिंडोकेत, घागरा घालती, घागरा 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 घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती.
हे तुम्हाला शोभतं का मला सांगा बरं. मी बोलतो हे चुकीचं आहे का सांगा. काय आता एक लग्नात नालायक पद्धत आणली आपल्याकडं. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? त्या व्यासपीठावर जिथं लग्न आहे तिथं. केवढा येडेपणा आहे. तो नवरदेव म्हशी वळणारा हो, तो 10 मुसाळ्या गडी तो घातला बलून मध्ये आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे असेल. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे. सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टीत चमकी भरायची, ही बाजू वर वाढवायची, हा कोपरा इकडं करायचा, केसाला फुगा करायचा आणि बट गालावर घ्यायची. खरंय का खोटंय? अरे आहेत का नाही? हे 3 वर्ष केले मी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास. आणि ती नवरा नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं? बलून मध्ये. आता तो नवरदेव धसमुसा, त्याला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच आला त्याला. स्मूथ टच म्हणू आपण, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल? त्याला टच व्हायचा पण जर शिवऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. त्याला टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बरगाड्या गेल्या नवरदेवाच्या.